गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मागच्या लेक्चरला आपण स्टेप ऑफ स्टार्टअप म्हणजे स्टार्टअपचे टप्पे या घटकांचा अभ्यास केला. आता त्यातील काही घटकांचा अभ्यास आपण या लेक्चरला करणार आहोत. तर व्यवसाय योजना तयार करणे, ह्याच्या आधी आपण स्टार्टअपचे 5 टप्पे पाहिले. सहसंस्थापकाची निवड करणे इथपर आपण आलो होतो. आता तिथून पुढे 6वा टप्पा आहे व्यवसाय योजना तयार करणे, बिझनेस प्लॅन. तर स्टार्टअपमध्ये उद्योगास स्वतःचा व्यावसायिक प्लॅन किंवा स्वतःचे व्यवसाय योजना तयार करावी लागते. प्रत्यक्षात व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यापूर्वी व्यवसायासंबंधी संपूर्ण नियोजन करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी व्यवसायाचा आराखडा तयार करून त्या पद्धतीची माहिती, व्यवसायाच्या भविष्याचे चित्र आधीपासूनच तयार केले जाते. त्याचबरोबर व्यवसायाचा आराखडा म्हणजे आपल्या व्यवसायाची ब्लूप्रिंट. यामध्ये सुरुवातीचे भांडवल, उत्पादनाचा खर्च, कच्चा माल कुठून मिळणार आहे आणि कसा मिळवणार आहे, प्रोडक्ट ब्रँड, मार्केटिंग प्लॅन, अपेक्षित नफा, ग्राहक सेवा, कर्मचारी, यंत्रसामग्री याबाबत योजना करणे आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. थोडक्यात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा पूर्ण आणि विचारपूर्वक आराखडा तयार करणे खूप महत्त्वाचे असते. त्यावरच व्यवसायाचे यशापयश अवलंबून असते. बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी CA ची मदत घेऊन अशा प्रकारचे बिझनेस प्लॅन तयार करावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअपमधील 6वा टप्पा येतो तो म्हणजे व्यवसाय योजना तयार करणे. कोणताही व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यवसायाबद्दलचा आराखडा आणि त्या व्यवसायाबद्दलची योजना किंवा नियोजन तयार करावं लागतं. त्याशिवाय आपण व्यवसाय पूर्णपणे सुरू करू शकत नाही. त्यानंतरचा पुढचा टप्पा येतो ते म्हणजे कार्यस्थळ निश्चित करणे. डिसाइड ए वर्क प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात कार्य करणार आहे त्या जागेची निवड करणे म्हणजेच कार्यस्थळ निश्चित करणे. स्टार्टअपमध्ये व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी जागा निवडणे ही देखील अवस्था महत्त्वाची समजली जाते. काही उद्योजक सुरुवातीला स्वतःच्या घरातूनच व्यवसाय सुरू करणे पसंत करतात. काही उद्योजक भाड्याने जागा घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात आणि काही वेळेस ज्या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेसाठी पोषक वातावरण असेल असे स्थळ उद्योगासाठी निवडले जाते. तसेच कार्यालयाची जागा सुद्धा सोयीस्कर असावी त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. थोडक्यात कार्यस्थळ सर्व सोयींनी समृद्ध असले पाहिजेत आणि त्यानुसार व्यवसाय सविस्तर चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे. त्यासाठी कार्यस्थळाची निश्चिती किंवा जागेची निश्चिती हा देखील टप्पा महत्त्वाचा समजला जातो. त्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे व्यवसाय गुरूची निवड करणे. बघा, कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करत असताना आपल्याला काही मार्गदर्शक इतरांचं घेणं अपेक्षित आहे. सिलेक्शन ऑफ मेंटॉर. स्टार्टअपमध्ये नवीन व्यवसाय किंवा नवीन उद्योग उभारण्यासाठी मदत करणारा शिक्षक किंवा गुरुची निवड करणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं. मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणताच व्यवसायच नव्हे तर कोणतंच कार्य आपल्याकडून होत नाही. त्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी मार्गदर्शक, शिक्षक किंवा गुरुची निवड करावी लागते. या व्यावसायिक गुरुच्या मदतीने व्यवसायातील सखोल ज्ञान प्राप्त होते. उद्योगासमोरील आव्हानाशी योग्य प्रकारे सामना करता येणे शक्य होते. त्यामुळे नवीन उद्योगास योग्य अशा व्यावसायिक गुरुची निवड करणे महत्त्वाचे असते. व्यावसायिक गुरुमुळे व्यावसायिक किंवा उद्योगास बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. उदाहरणार्थ आत्मविश्वास वाढवणे, व्यवसायाची संस्कृती समजून घेणे, समस्या सोडवण्याची कला हस्तगत करणे, इतर उद्योगाशी संबंध प्रस्थापित करणे, विपणनाची व्यूहरचना तयार करणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांचा
त्यामध्ये अभ्यास करता येतो आणि मार्गदर्शनामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी स्टार्टअपमध्ये किंवा नवीन उद्योग उभारत असताना येत नाहीत. त्यासाठी मार्गदर्शक गुरुची निवड करणे हा देखील टप्पा महत्त्वाचा असतो. सिलेक्शन ऑफ मेंटॉर यामध्ये अशा प्रकारच्या घटकांचा विचार करावा लागतो. जर कोणाचं मार्गदर्शन घेतलं नाही किंवा कोणाचा ॲडवाईस घेतला नाही तर बऱ्याच वेळेला स्टार्टअप बंद पडू शकते किंवा बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. मग अशा प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून स्टार्टअपमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे किंवा व्यावसायिक शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षकाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्यामुळे स्टार्टअप करत असताना, व्यवसाय करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्योगाला किंवा उद्योजकाला येणार नाही. त्यासाठी व्यावसायिक गुरुची निवड या टप्प्यामध्ये केली जाते. त्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे स्टार्टअप इंडिया संकेतस्थळावर नोंदणी करणे. बघा, कोणताही नवीन स्टार्टअप तुम्हाला सुरू करायचा असेल तर स्टार्टअप इंडिया संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणं अपेक्षित आहे. बघा, कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करत असताना व्यवसायाला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो. त्याच पद्धतीने स्टार्टअप इंडिया संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर इन स्टार्टअप इंडिया प्रोग्राम या घटकांचा विचार करावा लागतो आणि नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करावं लागतं. नवीन उद्योगास किंवा व्यवसायास स्टार्टअप इंडिया संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते व काही कागदपत्रे आणि माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागते. उदाहरणार्थ, व्यवसाय मालकी नोंदणी प्रमाणपत्र, पेटंटची नोंदणी केल्यास त्याचे पत्र, त्याचबरोबर नवीन कल्पना व संशोधनावर आधारित असल्याचे, त्यामध्ये कॉपीराईट असतील, सिम्बॉल असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती असेल, भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी हमीपत्रक लिहून घ्यावे लागते. त्याचबरोबर उद्योगाचे स्वतःच्या मालकीचे भांडवल किंवा भाग बाजारातून उपलब्ध होऊ शकणारे भांडवल इत्यादी व्यवसायाबद्दल माहिती महत्त्वाची असते. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर रेग्युलेशन नंबर किंवा रजिस्टर नंबर आणि ओळख क्रमांक इत्यादी प्रकारची माहिती मिळत असते. सर्व कागदपत्राची तपासणी झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्र मिळतं आणि मग आपण स्टार्टअप किंवा नवीन व्यवसायाची काय करू शकतो, सुरुवात करू शकतो. त्यासाठी स्टार्टअप इंडिया संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणं स्टार्टअपसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारची नोंदणी करत असताना वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यामध्ये त्या संकेतस्थळावर जाऊन ती माहिती काय केली पाहिजे, जतन करून ठेवली पाहिजे. त्यानंतर भांडवल गोळा करणे, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल. काय म्हणतो त्यालाच आपण, कॅपिटल. म्हणजे भांडवल गोळा करणे म्हणजे रिझनाईंग ऑफ कॅपिटल. तर स्टार्टअपमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल आणि भांडवल उभा करण्यासाठी गुंतवणूक निश्चित महत्त्वाचे असते. फाउंडर, त्याबद्दल बरोबर फॅमिली, फ्रेंड्स यांच्याकडून किंवा एंजल इन्व्हेस्टमेंट, मोठे गुंतवणूकदार किंवा व्हेंचर कॅपिटल, संस्थात्मक गुंतवणूक किंवा इनिशियल पब्लिक ओपनिंग, शेअर बाजारातील भांडवल या विविध माध्यमातून उद्योगासाठी भांडवल गोळा केलं जातं. आणि त्यानुसार आवश्यक असणारे भागभांडवल गोळा करण्यासाठी अशा प्रकारची प्रक्रिया महत्त्वाची समजली जाते आणि उद्योगास अशा प्रकारच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. कारण स्वतःच्या भांडवलावर कोणताही उद्योग करत असताना, स्टार्टअप असू द्या किंवा कोणताही उद्योग असू द्या, उद्योग तयार करत असताना स्वतःच्या भांडवलावर मर्यादा येतात. मग स्वतःच्या भांडवलावर मर्यादा येत असल्यानंतर आपण बँकेकडून लोन घेतले पाहिजेत, त्याचबरोबर शेअर मार्केटकडून कॅपिटल घेतलं पाहिजेत, मित्राकडून, नातेवाईकाकडून, फाउंडरकडून अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकांकडून भांडवल उभारणी केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने व्यवसायाला विपुल प्रमाणात आणि मुबलक प्रमाणात वित्तीय पुरवठा मिळतो. आणि वित्तीय पुरवठा मुबलक प्रमाणात आणि भांडवल मुबलक प्रमाणात असेल तर व्यवसाय प्रगती करू शकतो. आणि 10व्या टप्प्यामध्ये आपल्याला भांडवल गोळा करणे हा टप्पा पाहायचा आहे. त्यानंतरचा 11वा टप्पा
स्टार्टअप प्रक्रियेतील हा शेवटचा टप्पा होय. स्टार्टअपमधील सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात उत्पादनाला सुरुवात होत असते आणि उत्पादनात सुरुवात केल्यानंतर प्रत्यक्षपणे स्टार्टअपची सुरुवात होत असते. कारण खऱ्या अर्थाने उत्पादनाला सुरुवात केल्याशिवाय व्यवसायाला सुरुवात होत नाही. मग उत्पादनाला सुरुवात करत असताना बाजारपेठेतील उत्पादनाला आपले उत्पादन स्पर्धा करेल अशा पद्धतीने उत्पादन आपण व्यवसायामधून केले पाहिजे. अशा पद्धतीचं उत्पादन स्पर्धेत टिकू शकेल अशा पद्धतीचं उत्पादन जर आपण व्यवसायामध्ये करू शकेल तर आपला व्यवसाय किंवा आपले स्टार्टअप निश्चितच चांगल्या पद्धतीने चालू शकेल, अन्यथा चालू शकणार नाही. कारण आपलं उत्पादन जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा स्पर्धेच्या युगामध्ये किंवा बाजारपेठेतील स्पर्धेमध्ये टिकून राहिलं पाहिजे. अशाच पद्धतीचं उत्पादन आपण आपल्या व्यवसायामध्ये केलं पाहिजे. गुणवत्तादार आणि दर्जेदार उत्पादन आपण स्टार्टअपच्या माध्यमातून केलं पाहिजे, तरच आपल्या व्यवसायाची प्रगती आणि विकास होऊ शकतो. तर स्टार्टअपचे टप्पे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. धन्यवाद.